शब्दवेधमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत शिवेंद्र सूर्यवंशी यांच्या अटलांटिस एक रहस्यमयी द्वीप या कादंबरीबद्दल. ही रिंग ऑफ अटलांटिस या मालिकेतील दुसरी कादंबरी आहे आणि खरं सांगायचं तर हे जग इतकं मोठं आहे की सुरुवात कुठून करावी हाच प्रश्न आहे. अगदी खरं आहे तुमचं. म्हणजे लेखकाने अक्षरशः सगळ्या गोष्टी एकत्र आणल्या आहेत. यात ग्रीक देवदेवता आहेत, आपल्या भारतीय वैदिक संकल्पना आहेत, विज्ञान कथा आहे. हो, गॉड पार्टिकलसारखं अत्याधुनिक विज्ञान आहे आणि त्याचबरोबर फॅन्टसीचं जग पण आहे. म्हणजे जादू, विचित्र प्राणी, सगळं काही. अगदी. म्हणूनच आज आपलं ध्येय फक्त कथेचा सारांश सांगणं नाही. आपण प्रयत्न करणार आहोत की या विशाल कथानकाचे मुख्य धागेदोरे कसे उलगडता येतील. बरोबर. आणि लेखकाने या वेगवेगळ्या संकल्पना कशा जोडल्या आहेत हे पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरेल. हो. तर मग चला या मोठ्या आणि रहस्यमय कथानकाच्या समुद्रात जरा खोलवर शिरूया. चला मग एकदम मुळापासून सुरुवात करूया. सगळी गोष्ट सुरू होते ती एका 500 वर्ष जुन्या पुस्तकामुळे. हो, अटलांटिसचा इतिहास. अगदी. आणि हे पुस्तक कुठे सापडतं तर वॉशिंग्टन डीसीच्या लायब्ररी ऑफ काँग्रेसमध्ये. हा जो सापडलेला ग्रंथ वापरण्याचा प्रकार आहे ना, तो फॅन्टसी कथांमध्ये खूप लोकप्रिय आहे. हो, आणि इथे तो खूप हुशारीने वापरला आहे. कारण हे पुस्तक वाचायला सुरुवात करतो तो वेगा, जो कथेचा एक नायक आहे. त्यामुळे आपल्याला म्हणजे वाचकाला जगाची माहिती थेट मिळत नाही. अच्छा, म्हणजे आपल्याला ती माहिती वेगासोबत उलगडत जाते. अगदी. त्यामुळे माहितीचा भडीमार झाल्यासारखं वाटत नाही. आणि याच पुस्तकातून आपल्याला अटलांटिसच्या मूळ कथेचा परिचय होतो. आणि ती मूळ कथाच एखाद्या महाकाव्यासारखी आहे. म्हणजे सुमारे 20,000 वर्षांपूर्वी समुद्राचा ग्रीक देव पोसायडन. हो, तो आपली पत्नी क्लिटोसाठी अटलांटिस नावाचं एक बेट तयार करतो आणि तिला एक काला मोती भेट देतो. हा काही साधा मोती नाहीये की नाही? अजिबात नाही. त्यात 7 तत्वांवर नियंत्रण ठेवण्याची शक्ती आहे. अग्नी, जल, वायू, पृथ्वी, आकाश, विज्ञान आणि प्रकाश. इथेच बघा, लेखक पारंपरिक 5 तत्वांमध्ये विज्ञान आणि प्रकाश हे 2 नवीन तत्व जोडतात. बरोबर. पण या मोत्याला नियंत्रित करायला एका खास वस्तूची गरज असते. एक अंगठी. आणि ही अंगठी बनलेली असते ईश्वरीय कण म्हणजेच गॉड पार्टिकलपासून. अगदी. इथेच मला पहिला प्रश्न पडतो. हे विज्ञान आहे की जादू? म्हणजे एका बाजूला ग्रीक देव आहेत आणि दुसऱ्या बाजूला आधुनिक भौतिकशास्त्रातली संकल्पना. आणि हेच या कादंबरीचं मुख्य आकर्षण आहे. लेखक हेच सांगायचा प्रयत्न करत आहेत की जी गोष्ट आपल्याला आज जादू वाटते ते कदाचित एक अत्यंत प्रगत विज्ञान असू शकतं. खरंय. कारण क्लिटोने त्या अंगठी आणि मोत्याच्या मदतीने एक अशी संस्कृती निर्माण केली. म्हणजे विचार करा, लोकांचं आयुष्य 800 वर्षांचं होतं. 800 वर्ष. आणि ते पाण्याखाली श्वास घेऊ शकत होते. हो, आणि तिने जलोथा नावाचे काही संमिश्र जीवही तयार केले होते जे अर्धे मानव आणि अर्धे जलचर होते. पण मग गडबड झाली. म्हणतात ना, अति तिथे माती. बरोबर. प्रचंड प्रगतीमुळे अटलांटिसचे लोक गर्विष्ठ झाले. ते स्वतःला देव समजू लागले आणि त्यांनी थेट देवांनाच आव्हान दिलं. आणि मग पोसायडनचा राग अनावर झाला आणि त्याने अटलांटिसचा विनाश केला. हो, पण तो फक्त विनाश करत नाही. तो क्लिटोला अराका नावाच्या एका तरंगत्या बेटावर एका जादुई तुरुंगात म्हणजे तिलिस्ममध्ये कैद करतो. आणि इथे एक महत्वाची अट घालतो. कोणती आहे? तो शाप देतो की हा तुरुंग फक्त आणि फक्त एखादा मनुष्यच तोडू शकतो, कोणताही देव किंवा देवपुत्र नाही. अच्छा. आणि हीच अट पुढं कथेला कलाटणी देणारी ठरते. अगदी. यानंतर क्लिटोचा मुलगा राजा ॲटलस पोसायडन विरुद्ध देवयुद्ध पुकारतो आणि त्यात संपूर्ण अटलांटिस बेट समुद्रात बुडतं. आणि मग हजारो वर्षांची प्रतीक्षा सुरू होते. ॲटलासचे वंशज एका भविष्यवाणीवर जगतात की एक मुलगी जन्माला येईल. हो, जी ती रिंग ऑफ अटलांटिस शोधेल आणि अटलांटिसची पुनर्निर्मिती करेल. आणि तब्बल 13,070 वर्षांनंतर शलाका नावाच्या मुलीचा जन्म होतो. ही झाली पौराणिक पार्श्वभूमी. एकदम. काय म्हणतात त्याला, महाकाव्यासारखी. अगदी. ही एक भक्कम पायाभरणी आहे. तर मग आता वर्तमानात येऊया. ही 20,000 वर्ष जुनी गोष्ट आजच्या काळात कशी येते? तर सनरायझिंग नावाचं एक जहाज बर्मुडा ट्रँगलमध्ये गायब होतं. बर्मुडा ट्रायंगल हे तर फॅन्टसी कथांसाठी एक ठरलेलं प्रवेशद्वार आहे. बरोबर. आणि या जहाजातील प्रवासी स्वतःलाच त्याच रहस्यमय अराका बेटावर शोधतात जिथे क्लिटो कैद आहे. आणि या प्रवासांमध्ये काही सामान्य लोक नाहीत माहितीये. यातली पात्र खूप विचारपूर्वक निवडलेली आहेत.
पहिली आणि सगळ्यात रहस्यमय आहे शैफाली. जी फक्त 13 वर्षांची आहे आणि अंध आहे. हो, जन्मापासून अंध आहे. पण तिला भविष्याची स्वप्न पडतात आणि बेटावर पोहोचताच तिचं त्या बेटाशी एक विचित्र गूढ नातं जुळतं. उदाहरणार्थ, जेव्हा ते मगर मानव म्हणजे जलोथा त्यांच्यावर हल्ला करतात तेव्हा ती नकळतपणे जलोथा असं ओरडते आणि ते घाबरून मागे हटतात. बरोबर. म्हणजे या अंध मुलीला त्या जीवांचं नाव कसं माहीत, तिच्यात नक्की कोणती शक्ती आहे, हे एक मोठं रहस्य आहे. दुसरा महत्वाचा नायक आहे सुयश, जहाजाचा कॅप्टन. त्याच्या पाठीवर एक सूर्याचा टॅटू आहे, जो काही साधा डिझाईन नाहीये. हो, बेटावरच्या काही प्राचीन वस्तूंजवळ जाताच तो टॅटूच चमकू लागतो. पण त्याहीपेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे त्याला एक टाइम स्लिपचा अनुभव येतो. टाइम स्लिप म्हणजे नेमकं काय होतं त्याच्यासोबत? तो अक्षरशः हजारो वर्ष मागे जातो. ही केवळ एक आठवण किंवा स्वप्न नाहीये. तो वेदालय नावाच्या ठिकाणी पोहोचतो, जिथे त्याला शलाका आणि आयन नावाच्या पात्र दिसतात. त्याला तिथला वारा, आवाज, स्पर्श सगळं काही जाणवतो. अच्छा, म्हणजे त्याचा त्या बेटाच्या इतिहासाशी एक थेट आणि जिवंत संबंध आहे. अगदी. तो फक्त एक प्रवासी नाही, तर त्या कथेचा एक हरवलेला भाग आहे. आणि मग येतं तिसरं पात्र, वेगा, ज्याच्यापासून कथेची सुरुवात झाली होती, जो ते 500 वर्ष जुनं पुस्तक वाचत होता. हो, जो आपल्याला सुरुवातीला एक सामान्य विद्यार्थी वाटतो. पण बेटावर पोहोचल्यावर एक मोठा बॉम्ब फुटतो. अगदी. आपल्याला कळतं की तो अराका बेटाचा राजकुमार आहे. त्याचे वडील कलाट हेच त्या जुन्या पुस्तकाचे लेखक आहेत. हां, तर खूप मोठा ट्विस्ट आहे. म्हणजे जो आपल्याला माहिती देत होता तोच त्या कथेचा एक अविभाज्य भाग आहे. हो ना? यामुळे कथेला एक वेगळंच वळण मिळतं. ठीक आहे, म्हणजे आपले नायक आता या विचित्र बेटावर अडकले आहेत आणि हे काही निर्जन बेट नाहीये, तिथे एक मोठं सत्ताकारण सुरू आहे. हो, अराका बेट 2 जमातींमध्ये विभागलेला आहे, सामरा आणि सिनोर, आणि त्यांच्यात हजारो वर्षांपासून वैर आहे. आणि या दोन्ही जमातींना या बेटावर आलेल्या माणसांची गरज आहे, पण वेगवेगळ्या कारणांसाठी, की नाही? बरोबर. सामरा जमात, जी वेगा आणि त्याचे वडील कलाट यांची आहे, त्यांना पोसायडनच्या शापानुसार क्लिटोचा तुरुंग तोडण्यासाठी एका मनुष्याची गरज आहे. त्यांचं ध्येय अटलांटिसला पुन्हा स्थापित करणं आहे. जे ऐकायला खूप चांगलं वाटतं. पण दुसरीकडे आहे सिनोर जमात, जी मकोटा नावाच्या एका दुष्ट मांत्रिकाच्या ताब्यात आहे. आणि त्यांची योजना खूपच भयंकर आहे. त्यांना या प्रवाशांचा बळी देऊन जगन नावाच्या एका दुष्ट देवतेला जागृत करायचंय. म्हणजे आपल्या नायकांसाठी परिस्थिती इकडे आड आणि तिकडे विहीर अशी आहे. अगदी. इथे कोणीही सरळ सरळ चांगलं किंवा वाईट नाहीये. सामरा जमातीला अटलांटिस परत हवंय, पण त्यासाठी ते माणसांचा वापर करायला तयार आहेत. त्यामुळे सुयश आणि इतर प्रवाशांना कोणावर विश्वास ठेवावा हेच कळत नाही. आता या बेटाच्या रचनेबद्दल बोलूया. हे बेट म्हणजे फॅन्टेसी आणि सायफाय यांचा एक अजब कॉकटेल आहे. म्हणजे एका बाजूला लुफासा नावाचे रूप बदलणारे प्राणी आहेत. ग्रीक पौराणिक कथांमधून उचलून आणल्यासारखी मेडुसा पण आहे. हो, आणि जेव्हा तुम्हाला वाटतं की तुम्ही एका पूर्ण फॅन्टेसी जगात आहात, तेव्हाच लेखक एक सायफाय एलिमेंटो टाकतात. बरोबर. बुद्धग्रह नावाच्या ग्रहावरून आलेले एलियन्स आहेत, जे हिरव्या किड्यांसारखे दिसतात. युगाका नावाचा एक लाकडी वाहन आहे, जे ड्रोनसारखं उडतं. आणि सागरिका नावाचा एक जादुई ग्रंथ आहे, जो भविष्य सांगतो. म्हणजे हे बेट एक जिवंत गूढ आहे. अगदी. जिथे प्रत्येक प्रोपऱ्यावर एक नवीन आश्चर्य वाट पाहते. पण या सगळ्या गोष्टी एकत्र कशा बसतात? म्हणजे एलियन्स आणि मेडुसा एकाच बेटावर असणं हे वाचताना विचित्र वाटत नाही का? नाही, कारण लेखकाने या सगळ्या गोष्टींना अटलांटिसच्या प्रगत विज्ञानाशी जोडलं आहे. कदाचित जलोथा किंवा लुफासा हे पौराणिक जीव नसून जेनेटिकली मॉडिफाईड प्राणी असतील. अच्छा, ही एक शक्यता आहे. हो, कदाचित ते एलियन्स अटलांटिसच्या लोकांच्या संपर्कात असतील. लेखक थेट उत्तर देत नाहीत, पण ते अशा शक्यता निर्माण करतात की हे जग विसंगत वाटण्याऐवजी अधिक रहस्यमय वाटू लागतं. थोडक्यात सांगायचं तर अटलांटिस एक रहस्यमय द्वीप ही केवळ एका हरवलेल्या शहराची गोष्ट नाही. ही एक अशी कहाणी आहे जिथे नियती, विज्ञान, जादू आणि मानवी संघर्ष यांचं एक मोठं जाळं विणलेलं आहे. आणि या कादंबरीची सगळ्यात रंजक गोष्ट म्हणजे लेखक कादंबरीच्या शेवटी उत्तरं देण्याऐवजी तब्बल 71 अनुत्तरित प्रश्न वाचकांसमोर ठेवतात. 71 म्हणजे एखाद्या थरारक मालिकेचा सीझन फिनाले पाहण्यासारखं आहे. अगदी.
जसे की शेफालीचा शक्तींचं खरं रहस्य काय आहे, ती अटलांटिसच्या इतिहासाशी कशी जोडलेली आहे. आणि सुयशच्या टॅटूचा आणि त्याच्या टाईमस्लिपचा नेमका अर्थ काय? तो फक्त एक कॅप्टन आहे की त्याहूनही अधिक काही? आणि सगळ्यात महत्वाचं, वेगा आता राजकुमार म्हणून कोणती भूमिका बजावणार? तो आपल्या वडिलांना मदत करणार की प्रवासांना? हे सगळे प्रश्न वाचकाला पुढच्या भागाची उत्सुकतेने वाट पाहायला लावतात. या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट मात्र स्पष्ट होते, या कथेत विज्ञान आणि पौराणिक कथा यांना वेगळं करताच येत नाही. गॉड पार्टिकल आणि सृष्टीची निर्मिती करणाऱ्या देवांच्या संकल्पना एकत्र गुंफल्या आहेत. हो ना. हे सगळं पाहिल्यावर एक विचार मनात येतो. आजच्या जगात आपण विज्ञान आणि अध्यात्म यांच्यात एक मोठी भिंत उभी केली आहे की नाही? अगदी. पण या पुस्तकाप्रमाणे खरंच या दोन गोष्टी पूर्णपणे वेगळ्या आहेत, की त्या एकाच सत्याकडे जाण्याचे दोन वेगवेगळे मार्ग असू शकतात? हा एक खूप खोल प्रश्न आहे. लेखक तर या दोन गोष्टींना एकत्र आणून एक अद्भुत आणि तितकंच थरारक जग तयार करतात. कदाचित ते हेच सुचवत असतील की ज्याला आपण जादू म्हणतो ते फक्त असं विज्ञान आहे जे आपल्याला अजून समजलेलं नाही. यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही. आणि याच विचारासोबत आपण आजची ही सखोल चर्चा थांबूया.